आणि आता एक बातमी सविस्तरपणे पाहूयात। केदारनाथ येथे झालेल्या हेलिकॉप्टर दुर्घटनेत यवतमाळ जिल्ह्यातील वणी येथील जयस्वाल कुटुंबातील तिघांचा मृत्यू झालाय। त्यांच्या काकांशी बातचीत केली आहे आमच्या प्रतिनिधींनी, आपण पाहूया। केदारनाथ येथील हेलिकॉप्टर दुर्घटनेमध्ये यवतमाळच्या वणी येथील जयस्वाल कुटुंबातील तिघांचा दुर्दैवी अंत झालाय आणि या संदर्भात आपण आहोत वणी या ठिकाणी। आपल्यासोबत आहेत श्रद्धा जयस्वाल आहे, त्यांचे काका आपल्यासोबत आहेत। काका, कधी ते केदारनाथकडे गेले होते, काय माहिती? वणीवरून 9 तारखेला निघाले ते। 10 तारखेला तिथं त्यांचं श्रद्धाचं वाढदिवस होतं, त्यानिमित्त चारधाम जावं म्हणून त्यांची इच्छा होती। त्या इच्छेनं ते गेले। त्यांच्यासोबत मोठी बहीण आणि त्यांचे साडभाऊ म्हणजे राजाभाऊचे साडभाऊ हे 5 जण गेले होते। तिथं गेले दर्शन वगैरे करायसाठी। हेलिकॉप्टरमध्ये 2 हेलिकॉप्टरमध्ये एक हेलिकॉप्टरमध्ये 3 जण, दुसऱ्या हेलिकॉप्टरमध्ये 2 जण। ते दोघं हेलिकॉप्टरचे 2 जण तिथं पोहोचल्यावर यांचा हेलिकॉप्टर पोहोचला नाही, तर मला फोन आला, मला तिथं तुम्ही कंप्लेंट करा, म्हणजे 1-1.5 तास झाला बा पोहोचलं नाही, तर मला कंप्लेंट करा। कंप्लेंट केल्यानंतर काय होती ते पाहू। तर त्याच्यानंतर जसं कंप्लेंट तिथं जाऊन कंप्लेंट केली का बा आलं नाही, ते त्याच्या 8 वाजता मग 8:30 वाजता तिथून न्यूज भेटली का बा असं असं झालं आहे, असं विषय घडला आहे। ते आता त्यांच्या कुटुंबामध्ये जे 2 मुलं आहेत ते सध्या कुठे आहेत? ते पांढरकवड्याला आहे, जे आमच्यापाशी आहे तो मुलगा। त्यांच्यासोबत मुलगी गेली होती, फक्त 2 मुलं आहे। निश्चितच आपण जर पाहिलं तर श्रद्धा जयस्वाल यांचा 10 तारखेला वाढदिवस होता आणि त्या निमित्ताने केदारनाथ आणि काशी विश्वेश्वरांचं दर्शन घेण्यासाठी ते निघाली, फॅमिली पूर्ण गेली होती। मात्र काळाने त्यांच्यावरती झडप घातली आणि त्यामुळे संपूर्ण वणी परिसरावर शोकाकुल वातावरण निर्माण झालं आहे। निलेश फाळके, एबीपी माझा, वणी, यवतमाळ।